17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा असिस्टंट इन्स्पेक्टर सचिन हिंदुराव वाजे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले। इतक्या वर्षानंतर 6 जून 2020 रोजी हे 49 वर्षीय पूर्व अधिकारी परत अचानकपणे दलात भरती झाले। वाजे यांना फक्त परत आणण्यात आले नाही, तर CIU म्हणजे क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या 20 ऑफिसर्स आणि 70 कॉन्स्टेबलच्या ताफ्यांचा प्रमुख बनवण्यात आले। त्यांना अनेक हाय प्रोफाईल केस देखील सोपवण्यात आल्या। त्यात आहेत दिलीप छाबरिया आणि अर्णव गोस्वामींची अटक, तसेच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण इत्यादी। पण एक केस अशी होती ज्यात अनेक गुपिते उघडकीस आली। ऑटोमोबाईल पार्ट्सचे डीलर मनसुख हिरेन यांचे दुकान पोलीस आयुक्तालयाच्या शेजारीच होते। जाहीर होते की वाजे यांची पकड त्यांच्यावर असेलच, कारण ते नियमित रूपाने आपल्या मित्राची ग्रेट ग्रीन स्कॉर्पिओ उधार घेत असत। वाजे यांनी ती कार अनेक वेळा पोलीस कार्यात पण वापरली, जसे की नोव्हेंबर 2020 मध्ये ते रायगड पोलिसांसोबत अर्णव गोस्वामी यांना अटक करायला गेले होते। तिकडे एन्काउंटर स्पेशलिस्ट विनायक शिंदे हे तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते, कारण त्यांनी एक व्यापारी प्रतिस्पर्धीच्या बोलण्यात येऊन लखन भैयाची बेकायदेशीर हत्या केली होती। ते आता पॅरोलवर बाहेर आलेत। आपले जुने मित्र वाजे यांना भेटण्यासाठी ते नेहमीच दक्षिण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट पोलीस मुख्यालयात 4थ्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयात येत असत। संभवतः याच बैठकींदरम्यान एक योजना आखण्यात आली। प्लॅननुसार 17 फेब्रुवारी 2021 रोजी मनसुख हिरेन हे आपल्या ग्रे ग्रीन स्कॉर्पिओमध्ये ठाण्यातील आपल्या घराकडून दुकानाकडे निघाले। अचानक त्यांनी कार विक्रोळी हायवेच्या बाजूला थांबवली। स्कॉर्पिओ तिथेच सोडून त्यांनी टॅक्सी पकडली आणि तिथून ते निघाले। नंतर ते क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या एखाद्या व्यक्तीस भेटले आणि त्याला कारची चावी दिली। पुढील दिवशी हिरेन विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले। माझी गाडी बंद पडली होती, मी परत जेव्हा तिला दुरुस्त करण्यासाठी आलो तेव्हा ती चोरीला गेली होती। पण खरी गोष्ट ही होती की क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या त्या व्यक्तीने ती कार विक्रोळी हायवेवरून उचलली आणि वाजे यांच्या ठाण्यातल्या घराच्या पार्किंगमध्ये लावली। NIA अनुसार ती कार 17 ते 24 फेब्रुवारीपर्यंत तिथेच होती। 25 फेब्रुवारीला मध्यरात्री 2 वाजता वाजे यांचा खासगी ड्रायव्हर गाडी घेऊन ठाण्यातून निघाला। रस्त्यात CIUची एक इनोव्हा कार स्कॉर्पिओ सोबत चालू लागली, जे वाजे स्वतः चालवत होते। दोन्ही कार 42 किलोमीटरचं अंतर कापत दक्षिण मुंबईच्या टोनी कारमायकल रोड इथे पोहोचल्या। विशेष रूपाने अँटिलिया जवळ भारताच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती यांच्या 27 मजली घराच्या बाजूला। लक्ष्यच्या घरापासून फक्त 300 मीटर अंतरावर 2:30 वाजता स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली। PPE किट घातलेले ड्रायव्हर स्कॉर्पिओमधून उतरून इनोव्हामध्ये बसले। लगेच इनोव्हा तेथून निघाली। पहाटे 3 वाजता इनोव्हा ही मुलुंड टोलनाक्याकडून ठाण्याकडे जाताना दिसली। परत काही वेळानंतर ती परत आली, एक नवीन नंबर प्लेट सोबत। 2 तासानंतर वाजे परत आले। यावेळेस त्यांनी कुर्ता पायजमा घातला होता आणि चेहऱ्यावर रुमाल बांधला होता। स्कॉर्पिओमध्ये त्यांनी एक चिठ्ठी सोडली। सकाळ झाली आणि अँटिलियाचे सुरक्षा अधिकारी स्कॉर्पिओला बघताच सतर्क झाले। या गाडीचा नंबर मॅडमच्या गाडीच्या नंबर सारखाच कसा आहे? घाबरलेल्या सिक्युरिटी ऑफिसरने पोलिसांना फोन केला। सर, काल रात्रीपासून एक गाडी इथे उभी आहे, आम्हाला शंका आहे की काहीतरी गडबड आहे, लवकर या। ट्रॅफिक पोलीस सर्वात आधी तिथे पोहोचले। खिडकीची काच फोडून त्यांनी गाडी उघडली। आत 20 जिलेटिनच्या कांड्या होत्या। त्यात कोणतेच डिटोनेटर नव्हते, त्याशिवाय विस्फोट होत नाही। चिठ्ठीत लिहिले होते, डिटोनेटर का नव्हते लावण्यात आले? हे फक्त एक ट्रेलर आहे, नेता वहिनी आणि मुकेश भाऊ, पुढील वेळेस सर्व तयारी करण्यात येईल। त्याचसोबत गाडीत अजून 5 नंबर प्लेट्स मिळाल्या, ज्याचे नंबर हे नीता अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील इतर कार सोबत जुळत होते। त्यांना हे दाखवायचे होते की त्यांच्याकडे अंबानी कुटुंबाची सर्व माहिती आहे। स्पष्ट होते की कार बॉम्ब इतक्या दूर होता की इमारतीला काहीच झाले नसते, पण जर योग्य वेळेस स्फोट घडवण्यात आला तर तिथून जाणाऱ्या वाहनांना नक्कीच ओळखता येईल। शेवटी मुंबई पोलीस घटनास्थळी आली आणि आले तरी कोण? सचिन वाजे, या सर्व प्लॅनचे कथित मास्टरमाइंड।
देखाव्यासाठी त्यांनी आपल्यासोबत बॉम्ब स्क्वॉड आणि श्वान पथक घेऊन आले. CIUच्या ऑफिसर्स यांनी स्कॉर्पिओच्या मालकाचा पत्ता लावला आणि मनसुख हिरेन यांना मुंबईच्या घाटकोपर आणि विक्रोळी पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी बोलवले. वाजे यांनी स्वतः मनसुख यांची विचारपूस केली. त्यांच्या पत्नी अनुसार तो स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून टाक, मी काही दिवसातच प्रकरण दाबून टाकेन आणि तुला बाहेर काढून देईन. नंतर जेव्हा ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉडने मनसुख यांना बोलवले, त्यांना असे वाटले की प्रकरण हातातून निघत आहे आणि त्यांनी मदतीसाठी विनंती केली. मी पोलीस आणि मीडिया यांच्या प्रश्नामुळे त्रस्त झालो आहे. मला जाणून बुजून दोषी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रकरणाने एक नवीन वळण घेतले जेव्हा 2 दिवसानंतर टेलिग्रामवर एक संदेश व्हायरल झाला. अंबानी यांना भाजप आणि RSSची साथ देणे महाग पडेल. आम्ही मागितलेली रक्कम दिली नाही तर परिणाम वाईट होतील. जैश हिंद. पण संदेश एक चाल होती, जेणेकरून हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन NIAला दिले जाईल, कारण सर्व दहशतवादी प्रकरणांमध्ये असेच केले जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंवर शंका घेण्यामागे कारण होते. 2016 मध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना भाजप शिवसेना युतीतील उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. माझी इच्छा आहे की सचिन वाझे यांना पोलीस दलात परत भरती करण्यात यावी. त्यांना समजावण्यासाठी काही लोक गेले आणि महाधिवक्ता यांनी सल्ला दिल्यानंतर त्यांनी ती मागणी मागे घेतली. वाझे यांना परत पोलीस दलात घेतल्यास उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होईल. तोपर्यंत वाझे यांना कळून चुकले होते की NIA येण्या अगोदर त्यांच्या हातात खूप कमी वेळ उरली आहे. त्यांनी परत एक योजना बनवली. 2004 मध्ये अशाच एका प्रकरणात ते निलंबित झाले होते जेव्हा ख्वाजा युनुसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. 51 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला 2002 मध्ये मुंबईच्या घाटकोपरमध्ये बेस्ट बसवर बॉम्ब हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पोलिसांनुसार ख्वाजा तुरुंगातून पळून गेला. त्याचा पाठलाग करत असताना तो एका दरीत पडून मरण पावला. पण अनौपचारिक कथा हे सांगते की ख्वाजा कोठडीतच मरण पावला आणि त्याचे शरीर दरीत फेकून नेण्यात आले. मनसुख यांनी पत्र लिहिल्यानंतर पुढील दिवशी वाझे, पोलीस इन्स्पेक्टर सुनील माने आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट विनायक शिंदे यांनी 2 तासाची एक बैठक घेतली. मनसुखमुळे आपण सगळे फसू शकतो, काहीतरी करायला हवं. नंतर 4 मार्च रोजी सायंकाळी माने यांनी गुजरातचे एक सिम कार्ड वापरत मनसुख यांना फोन केला. मी कांदिवली क्राईम ब्रँच मधून तावडे साहेब बोलत आहे. जर तुम्हाला या प्रकरणातून बाहेर पडायचं असेल तर मला घोडबंदर रोडवर येऊन भेटा. घोडबंदर रोड भागात ब्रिटिश काळात अरब देशातून येणारे घोडे उतरत असत. 10 वर्षापूर्वी हा एक निर्जन रस्ता होता. एका बाजूला घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला ठाण्याची खाडी होती. हिरेन यांना काय माहिती होती की गुन्हेगारांना संपवण्यासाठी पोलिसांची ती मनपसंत जागा होती. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी मनसुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला समजून घेतले होते, म्हणून त्यांनी म्हटले, मनसुख हिरेन यांना सुरक्षा देण्यात यावी, ते एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत. तोपर्यंत उशीर झाला होता. माने यांनी हिरेन यांची मदत करण्याच्या बहाण्याने त्यांना घोडबंदर रोडवर हॉटेल हिल व्ह्यूवर बोलवले. तावडे साहेब, त्या गाडीमध्ये तुमची वाट बघत आहे. जसे मनसुख हे तावडे यांना भेटायला गाडीत शिरले, मागून एक क्लोरोफॉर्मवाला रुमाल घेऊन एक हात पुढे आले. त्यांचे हात बांधून टाकण्यात आले आणि त्यांना खाडीमध्ये फेकून देण्यात आले. त्यांच्या तोंडात रुमाल ठोसण्यात आले, जेणेकरून त्यांच्या शरीरात पाणी जाण्यास वेळ लागेल आणि मृतदेह वर यायला वेळ लागेल. हत्येच्या वेळेस वाझे तिथे उपस्थित होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल हा क्रॉफर्ड मार्केटमधील ऑफिसमध्ये सोडून दिला होता, जेणेकरून त्यांचे लोकेशन घटनास्थळापासून खूप दूर दिसेल. पण CCTV मध्ये ते त्यांच्या ऑफिसपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या CSMT स्टेशनजवळ चालताना दिसले, जिथे त्यांनी रुमाल विकत घेतला आणि सेंट्रल लाईनची लोकल पकडत कळव्याला गेले. सर्व झाल्यावर ते लोकलनेच क्रॉफर्ड मार्केटच्या ऑफिसमध्ये परत आले. त्याच रात्री 12:15 ते 1:30च्या दरम्यान त्यांनी डोंगरीच्या एका हॉटेलवर छापा मारला. तिथे त्यांनी शून्य पंचनामा दिला, जो सहसा कधीच दिला जात नाही. पंचनामा हा अवैध गोष्टी असल्यावरच दिला जातो. रात्रीमध्ये आपले ठिकाण चुकवण्यासाठी करण्यात आलेला हा एक प्रयत्न होता. पुढील दिवशी जवळपास रात्री 10:30 वाजता चिखलाने माखलेला मनसुख यांचा मृतदेह
मिठी नदीच्या दलदलीतून काढण्यात आला. रिपब्लिक टीव्हीने मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग प्रकाशित केली. सचिन वाझेने म्हटले आहे की तो माझी स्कॉर्पिओ वापरत असल्याची गोष्ट कोणाला सांगू नको. मनसुख हिरेन यांच्या पत्नी कमला यांनी आपल्या पतीच्या हत्येसाठी तपास अधिकाऱ्यालाच दोषी ठरवले. सचिन वाझेनेच माझ्या पतींची हत्या केली आहे, कारण त्यांनीच खोट्या आरोपाखाली अटक होण्यासाठी नकार दिला होता. लवकरच वाझे यांचा इतिहास समोर आला आणि त्यांना 2004 मध्ये का निलंबित करण्यात आले त्याची कारणे देखील समोर आली. ते मुंबईच्या तथाकथित एन्काउंटर स्पेशालिस्ट ग्रुपचे सदस्य होते. प्रदीप शर्मा आणि दया नायक सोबतच त्यांच्या नावावर 63 एन्काउंटरची नोंद होती. तर हे कसे काय होऊ शकते? ही एक निलंबित अधिकारी जो 1 वर्ष आधी परत पोलीस दलात भरती होऊन इतका शक्तिशाली कसा झाला? वाझे यांच्या राजनैतिक संबंधामुळे ते मुंबईच्या कमिशनर नंतर मुंबई पोलीसमधील दुसरे सर्वात प्रभावशाली अधिकारी होते. ते कथितरित्या क्राईम ब्रँचच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला ठेवत सरळ पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. असे म्हटले जाते की रोज ते त्यांच्यासोबत चहा देखील प्यायचे. मुंबई पोलिसांच्या बदनामीनंतर NIAने अंबानी प्रकरण हातात घेतले आणि ATS प्रमुखांनी हिरेन यांच्या हत्येचा तपास सुरू केला. लवकरच 4 विदेशी गाड्या शोधून काढण्यात आल्या जे वाझे नेहमी वापरायचे. त्यातील एक मर्सिडीज ML250 जवळच सार्वजनिक पार्किंगमध्ये उभी मिळाली. त्यामध्ये 5 लाख रोख आणि एक नोट मोजायची मशीन सापडली. नंतर माहीत पडले की वाझे यांनी सुदेश खामकर नावाने 100 दिवस स्वतःसाठी एक सूट बुक केला होता. बहुधा एक अशी व्यक्ती ज्यांच्यावर त्याची पकड असेल. हे देखील समोर आले की त्यांनी मुंबई पोलिसांच्या त्रासापासून वाचण्यासाठी BARC अधिकारी वर्गाकडून 30 लाख रुपये देखील घेतले. आठवते ना BARC अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा आमचा व्हिडिओ? 5 दिवसानंतर NIAने वाझे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांची जवळपास 13 तास विचारपूस केली. वाझे यांनी सुरुवातीला तोंड उघडले नाही. त्यांनी फक्त इतका आरोप केला की त्यांच्या एन्काउंटर स्पेशलिस्ट मित्र प्रदीप शर्माने त्या जिलेटिनच्या कांड्या विकत घेतल्या होत्या. CCTV फुटेजनुसार डेटा डंप आणि DVRला नष्ट करण्यासाठी त्यांच्या जवळचे पोलीस इन्स्पेक्टर रियाज काझी यांना म्हटले डू इट, पण ते अयशस्वी ठरले. मुंबईच्या मिठी नदीतून शव मिळाले आणि सोबतच मिळाली औरंगाबादमधून 1 महिन्याआधी चोरी गेलेली मारुती इको व्हॅनची नंबर प्लेट. ज्या व्हॅनमध्ये 2 मृत दहशतवाद्यांना टाकून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना या पूर्ण योजनेसाठी दोषी ठरवण्यात येणार होते. वाझे यांचा काय हेतू आहे हे स्पष्ट नाही. मात्र असे वाटत आहे की त्यांनी पोलीस दलात आपली जागा सिद्ध करून अधिकृतरित्या उच्च पदावर रुजू होण्यासाठी ही योजना आखली होती. जशा प्रकारे हिरेन यांचा वापर करून त्यांचा काटा काढण्यात आला, त्याच प्रकारे वाझे यांना देखील वाटत आहे की ते एक अडचण आहे. त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसनुसार मला असे वाटते आहे की जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे. NIAद्वारे अटक करण्यात आलेल्या 5 व्यक्ती, ज्यामध्ये 3 सेवेत असलेले पोलीस आहेत. आपली प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवून होमगार्डमध्ये पाठवण्यात आले. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला, ज्या विषयावर आम्ही एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यांनी मला आणि वाझे सारख्या पोलिसांना रेस्टॉरंट आणि बार यांच्याकडून दर महिन्याला 100 कोटीची वसुली करायला सांगितली होती. मुंबई पोलिसांच्या कोठडीतून लवकरच अजून गुपिते समोर आली. जेव्हा राज्य इंटेलिजन्सच्या रश्मी शुक्ला यांनी कॅश फॉर पोस्टिंगवर आधारित एक फोन रेकॉर्डिंग सादर केली, यानुसार महाविकास आघाडीचे काही मंत्री हे पोलीस अधिकाऱ्यांना चांगली पोस्टिंग देण्यासाठी पैसे घेतात असा आरोप लावण्यात आला. आतापर्यंत महाविकास आघाडीचे 3 पक्षाचे हे सरकार टिकून आहे. यावरच आमचा सुपरहिट व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. पण राजकारणात काहीही होऊ शकते. सरकार टिकेल, पडेल आणि वेळ आली तर वाझे यांची सुटका देखील होऊ शकते. महाराष्ट्राचे सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपले कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.